धुळे जिल्ह्यात अंमली पदार्थ आणि अवैध दारूविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे। शिरपूर तालुका पोलिसांनी छापा टाकून एका संशयित आरोपीकडून तब्बल 7,50,000 रुपयांचा गांजा जप्त केलाय। तर धुळे शहर पोलिसांनी एमडी ड्रग्ज आणि अवैध देशी विदेशी दारूचा साठा हस्तगत करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। शिरपूर तालुक्यातील एका ठिकाणी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईत सुमारे 150 किलो गांजा तसेच इतर मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर धुळे शहरात पांझरा नदीकाठच्या सर्व्हिस रोडवर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 0.69 ग्रॅम एमडी ड्रग्ज मिळून आले। चौकशीत त्याने हा पदार्थ दुसऱ्या व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी संबंधिताच्या घराची झडती घेतली। यावेळी आणखीन 0.33 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आलाय। या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला असून अंमली पदार्थ आणि अवैध दारूच्या तस्करी विरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत। क्राईम स्टोरी ठामत मराठी न्यूज नेटवर्क धुळे। ओंकार बहुउद्देशीय विकास संस्था धुळे वर्धापन दिनाच्या व आमचे परम स्नेही सहकारी भाजपा तालुका अध्यक्ष वलवाडी मंडळ धुळे, संस्थापक अध्यक्ष ओंकार बहुउद्देशीय विकास संस्था संचलित निगम इंजिनिअरिंग कॉलेज धुळे माननीय श्री रवींद्र निकम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री प्रवीण ईश्वर पवार, भाजपा तालुका अध्यक्ष शिरूर मंडळ धुळे, माननीय लोकनियुक्त सरपंच रानमळा धुळे, भारतीय जनता पार्टी समस्त पदाधिकारी, बूथ प्रमुख व कार्यकर्ते धुळे ग्रामीण विधानसभा धुळे।